बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं काही आकलन करण्याचा प्रयत्न करीत आहोत. बाबासाहेबांच्या ग्रंथाबद्दल अनेक गैरसमज पसरलेले आहेत. त्याचबरोबर त्याच्यावरती महाभयंकर टीकासुद्धा झालेली आहे. जेव्हा 1957 साली हा ग्रंथ प्रसिद्ध झाला तेव्हा त्याच्यावरती पहिली आणि भयंकर स्वरूपातली जी टीका केली गेली ती कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीच्या महाबोधी पत्रिकेमध्ये प्रसिद्ध झाली आणि कोणी जीवक नावाच्या श्रामणेराच्या नावानं प्रसिद्ध झाले. त्या जीवक नावाच्या श्रामणेराचं पुढे काय झालं कोणाला काही पत्ता नाही. कदाचित ती टोपण नावानं प्रसिद्ध झाली असावी असा माझा कयास आहे. आणि त्या टीकेमध्ये त्या समीक्षकानं बाबासाहेबांचा ग्रंथ पूर्णपणे फेटाळून लावलेला होता. इथपर्यंत की त्यांना शेवटी म्हटलं की डॉक्टर आंबेडकरांच्या ग्रंथाला बुद्ध आणि त्यांचा धम्म म्हणणं चुकीचं आहे. त्याचं नाव खरं म्हणजे डॉक्टर आंबेडकर आणि त्यांचा धर्म असं ठेवायला पाहिजे. याचा अर्थ स्पष्ट आहे. डाऊन राईट संपूर्णपणे हा ग्रंथ जो आहे तो नाकारला गेला, धिक्कारला गेला. महाबोधी सोसायटी तेव्हा भारतामधली धम्माचं काम करणारी सर्वात महत्त्वाची आणि श्रेष्ठ अशी संघटना होती जी श्रीलंकेच्या अनागरिक धर्मपाल यांनी इथे स्थापन केलेली होती. जगभर त्या संस्थेचं एक महत्त्व प्रस्थापित झालेलं होतं आणि महाबोधी जर्नल हे जगामध्ये सगळीकडे पोचत होतं. या जर्नलमध्ये जो लेख हा प्रसिद्ध झाला बाबासाहेबांच्या ग्रंथाचं पूर्णपणे फेटाळणी करणारा, त्याचे प्रतिसाद रंगूनमधल्या लाईट ऑफ एशिया ह्या पत्रकामध्ये सुद्धा उमटला आणि त्याही पत्रकानं तशाच प्रकारचा लेख लिहून बाबासाहेबांचा ग्रंथ नाकारला. थोडक्यामध्ये बौद्ध जगतामध्ये बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेच्यामुळं जे काही प्रचंड औत्सुक्य निर्माण झालेलं होतं, एक प्रेरणा संचारलेली होती, उत्सुकता निर्माण झाली होती की या देशामध्ये पुढे काय होणार आहे, डॉक्टर आंबेडकर काय करणार आहे, भारतासारख्या बुद्धभूमीमध्ये पुन्हा धम्म उभा राहतो आहे, ही अत्यंत प्रेरणादायक अशी स्थिती होती. ह्या सर्व बौद्ध लोकांच्या म्हणजे विदेशातल्या बौद्ध लोकांच्या ह्या प्रेरणेवरती, ह्या आकांक्षेवरती, ह्या उत्सुकतेवरती ह्या टीकेमुळं पाणी फिरलं गेलं. थोडासा हा मुद्दा नीट लक्षात ठेवायचा आपल्याला. परिणाम त्याचे इतके वाईट झाले पुढे आणि त्यामध्ये भारत सरकारच्या प्रचाराचा सुद्धा भर पडला की सरकारचे प्रतिनिधी ज्या काही एम्बसीज होत्या, वकिलाती होत्या, ज्या माध्यमातून इतर देशामध्ये सरकार काम करत असतं, त्यांच्यापर्यंत हा संदेश पोचला आणि त्यात भरीत भर म्हणून असं सांगितलं गेलं की बाबासाहेबांचं धर्मांतर हे राजकीय आहे, ते काही खऱ्या अर्थानं धार्मिक धर्मांतर नाही. आणि आपण कृपया लक्षात घ्या की हा भ्रम, हा विचार, ही मानसिकता आजही बौद्ध राष्ट्रामध्ये कायम आहे.